आज दिनांक 24/2/2026 रोजी प्राथमिक मूलभूत नागरी सुविधा याकरिता नेहरू नगर, महादेव मंदिर शिवार आणि शासकीय ITI कॉलेज परिसरातील नागरिक आम्ही सर्वजण मिळून मुख्य अधिकारी, नगर परिषद, नगराध्यक्ष मॅडम यांना निवेदन देत आहोत। आणि त्या पद्धतीने निवेदनमध्ये आमची मूलभूत मागणी अशी आहे की नगरपालिकेतून वंचित असलेल्या परिसरात हद्दवाढ, हद्दीत समावेश करावे, पिण्याच्या पाण्याचं व सांडपाण्याची व्यवस्था करावी, खराब रस्ते दुरुस्ती, नवीन सिमेंट काँक्रीट गल्लीतून जाणारे वस्तीतून जाणारे रस्ते हे दुरुस्त करून द्यावे व नव्याने सिमेंट रस्ते करून द्यावे। जळकोट रोड ते देगलूर रोड पानंद रस्ता हा पूर्ण मोकळा करून त्या परिसरात जोडून द्यावा। सर्व परिसरात पथदिवे लाईट लावण्यात यावेत। परिसरातील नव्याने आलेल्या नागरिक यांची नप मतदार यादीत नोंद घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी नोंद असतानाही वेगळ्या वार्डात गेलेले आहेत, ते स्थानिक वार्ड तयार करून स्थानिक वार्डात नोंद घ्यावी अशी एक विनंती करत आहोत। घर बांधकाम परवाना घेता नागरिकांना बऱ्याच अडचणी येत आहेत, तरी स्थानिक तिथल्या नागरिकांना घर बांधकाम परवाना देण्याची विनंती केलेली आहे। नगरपालिकेमार्फत एक अंगणवाडी चालू करावी सदर परिसरात। तसेच नळ योजनेला विलंब होत आहे, पाण्यापासून वंचित आहेत सदर नागरिक, त्या परिसरात पाण्याची व्यवस्था, नळ योजनेची व्यवस्था करावी असे आम्ही नागरिकाच्या वतीने नगरपालिकेला मागणी करत आहोत। तसेच परिसरात स्वच्छता, कचरा, घाण कचरा, मोकाट कुत्रे किंवा इतर सोयी सुविधा करून देण्याकरिता आम्ही नगराध्यक्षा तसेच संबंधित वार्डातील किंवा परिसरातील नगरसेवक यांना विनंती करत आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही नागरिकांच्या वतीने निवेदन सादर करत आहोत। आज आम्ही निवेदन दिलं तेव्हा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी साहेब यांनी आम्हाला असे आश्वासित केले आहे की सदर मागण्या लवकरात लवकर पूर्ण करू आणि काही मागण्या याच्यातले प्रस्तावित आम्ही पुढे पाठवलेले आहेत, तरी तेही लवकरात लवकर पूर्ण करू। त्या एरियातील रस्ते, नाले, पाणी आणि तुर्तास नळ योजना लवकरात लवकर चालू करण्याचा आमचा प्रस्ताव वर गेलेला आहे आणि त्या पद्धतीने कामकाज चालू करू। आणि सध्या आता उन्हाळा चालू होणार असल्यामुळे आम्हाला लवकरात लवकर पाण्याची कमीत कमी टँकरने तरी सोय करावी, नळाची योजना पूर्ण होईपर्यंत अशी नागरिकांची कळकळीची विनंती आहे। आणि त्या पद्धतीने मुख्य अधिकारी साहेब आणि फोनवर बोलल्याप्रमाणे नगराध्यक्ष मॅडम यांनी आश्वासन दिलेले आहे आम्हाला की सदर परिसरात चांगल्या पद्धतीने आम्ही विकास साधण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिलेले आहे।